निरंजन देव आता तुमच्या आशीर्वादाने आमचा प्रवास सुखाचा होऊ दे. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललेलो आहोत सर्वजण अष्टविनायक दर्शनाला. आता हळूहळू आमची मंडळी इथं जमत आहे. बघूया, येईल गाडी ऑन द वे. बघू शकता आमची मंडळी येते. कोपर खेळणे होर्डिंग पॉइंट. ओ हिरो हाय कर जाऊ. वाव, मित्रांनो बघू शकताय आपली मंडळी, सर्व मंडळी. दळण पडेल. वाव, अष्टविनायक दर्शन या. आमच्या मंडळाचे अध्यक्ष यश पाटील हार घालत असताना मोरया. मंडळाचे खजिनदार सचिन पाटील हे आता जस्ट हजेर लावलेले आहे. त्यांचं बघू शकता. पॉकेट कुठं आहे? नाही बाई, तो दाखव. त्याच्यामध्ये खूप सारे पैसे आम्ही ठेवलेले आहेत. बघूया आता काय खर्च होईल. तो सचिन पाटील आहेत खंबीर. हो, निघायचं का? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय. मंडळी सर्व अष्टविनायक दर्शनासाठी चाललेले आहेत. बघूया कोण कोण आहेत. हाय नाना. हाय. हाय ऋषिदा. राणी. हाय राणी. नाना आणि ऐकर. नाना. हाय हाय. बाबलो पडेल. कंपनी का भाड़ा रहता है? अच्छा अच्छा. छत्रपती शिवाजी महाराज चौक. मित्रांनो, हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हरीश घरत प्रोप्रायटर. आता इथं आमची सामानाची लोडिंग होत असताना
मित्रांनो, आता आपण अष्टविनायकचं पहिलं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत महाड गणपती जवळ. काय श्री संस्थान महागणपती अष्टविनायक. चला मठच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. वाव ऋषिता हाय. वाव जाम हाय. व्हिडिओ सर्व मंडळी आमची उतरत असताना. हाय या तुझ्या पडेल भाविका. आणि चला येऊ दे. हाय ओ दाराडूर. चला उठा सकाळ झाली. हर्षल हाय. या माणसाला बघू शकताय एवढा टाइमपास केला उतरत असताना बसमधून. सचिन पाडेल थेट पण लेट पण. चला आता नाश्त्याची सुरुवात. सर्वजण आता नाश्त्यासाठी आलेले आहेत. बघू शकताय मिसल पाव. हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे नाश्त्याची सोय केलेली आहे. बघू शकताय. चला नाश्ता पाव वडा मिसल. मंडळी मिसल पाव खाण्याला या सर्वजण नाश्ता करायला.
गाईज आता आम्ही आलेलो आहोत महड जवळ. ही आमची नव्या बायको. वाव, खूप सारे शॉप इथं. वैजंतानाने पहिलाच आरतीचं ताट घेऊन ना काय इथं जर तुम्ही आले तर खूप प्रकारचे अशी खेळणी छोट्या मुलांसाठी तुम्ही घेऊ शकता. हार वगैरे इथं अवेलेबल असतात. पेढे वगैरे जर तुम्हाला लागल्यास तुम्ही घेऊ शकता. आता आपण आहोत महड या देवस्थान ठिकाणी. बघू शकताय खूप छान वाटत आहे, कारण की जर वरती बघत असाल तर सावलीसाठी आणि शेड उभारलेला आहे, जो की खूप छान भाविकांसाठी. हा मित्रांनो, बघू शकताय पुढे मंदिर आहे श्री वर्धविनायक अष्टविनायक. काय दाखवू? अच्छा, यो पण दाखवू. हा, यो पण दाखव. ही नव्या आमची कायदेशीर सल्लागार व्हिडिओग्राफीसाठी. प्रो मंडळी सर्वांनी पुष्पहार घेतलेले आहेत. श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र. पहिलाच गणपती दर्शनसाठी इथं आलेलो आहोत आम्ही. बघू शकताय बघू शकता गाभारा श्री वर्धविनायकचा. लाईन ही प्रवेश एंट्री. जास्त लाईन नाही आहे. बघू शकता पुढे व्हिडिओग्राफी अवेलेबल नाही आहे, तर जशी होईल तसं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. इथे मेन मंदिर आहे वर्धविनायकचा. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मंदिर मंदिर मामा की जय. ओय. मित्रांनो, मंदिराच्या पाठीच दत्त मंदिर आहे आणि श्री शनी, श्री राहू, श्री केतू मंदिर सुद्धा इथं आहे. तर नक्कीच तुम्ही इथं दर्शन घेऊ शकता. तसेच मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर असं तलाव बघू शकता मित्रांनो. सुंदर असं तलाव. या तलावामध्येच वर्धविनायकची मूर्ती सापडली होती आणि हे मंदिर इथं स्थापित केलेलं होतं. अष्टविनायकपैकी एक असं मंदिर महड इथे स्थित आहे. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती चाय. इमॅजिका काय आहे? हो,
पाकुल्या बत्तीस पाकुल्या ग होत्या बत्तीस पाकुल्या पाकुल्या मोजत ग बाया मोजत तू कऱ्या ग बाया मोजत तू कऱ्या मोजत तू कऱ्या मोजत तू कऱ्या बाया उतरल्या तुर्बेना चिंबोरी खाई खाई वाक्य जन्माची पाठी वाक्य जन्माची पाकटी विपुल बी सदाची वाकडी पूर्वी सदाची वाकडी या कालिकेला वल वल प्रगती वाकडी
ये मामा तुझे मातीचे कार्याला. मामा आईला काका. मामा आईला. हॅलो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत पाली या ठिकाणी. बल्लारेश्वर. काय मस्त माउंटेन व्ह्यू, खूप सुंदर. सर्व मंडळी आमची उन्हाने त्रासलेली, खूप जास्त ऊन आहे. बघूया आता. महटचं पहिलं दर्शन करून आता आम्ही आलेलो आहोत पाली या ठिकाणी. अष्टविनायक मंदिरापैकी दुसरं एक मंदिर पाली बल्लारेश्वर. बघूया आता आपण दर्शन घेण्यासाठी सर्व चाललेलो आहोत. हो, सुंदर असं माउंटेन. तर येथे आले तर भक्ती निवास इथं अवेलेबल आहे. AC नॉन AC. इथं भाविक मंदिरातून दर्शन घेऊन येत असताना आणि आमची मंडळी दर्शनासाठी जात असताना. मित्रांनो बघू शकता, करवंद, आंबे सर्व काही अवेलेबल आहे. लिंबू सरबत. इथं पण काहीतरी वेगळा. जास्त ऊन असल्यामुळे इथं सर्व काही सोयी सुविधा अवेलेबल आहेत. लिंबू सरबत वगैरे. श्री बल्लारेश्वर देवस्थान पाली. बघू शकता मित्रांनो, मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता मित्रांनो. मंदिराचा कळस. परंपरेनुसार प्रथम धुंडी विनायक यांचे दर्शन. बल्लारेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. धुंडी विनायकचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही बल्लारेश्वर यांचं दर्शन घेण्यासाठी बघू शकता मित्रांनो, बल्लारेश्वर मंदिराचा परिसर. आज जाण्याचा मार्ग. बघू शकताय बल्लारेश्वर मंदिर. तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. खूप सुंदर असं मंदिर. हा मंदिराचा परिसर. पाठी
इथं पण तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर. आणि घंटा तुम्ही बघू शकता, हा एकच मिनिट हा. खूप मोठा असा घंटा, देव बल्लारेश्वर मंदिर, खूप सुंदर असं व्ह्यू बघू शकताय. आमची मंडळी बल्लारेश्वर मंदिराकडे. हो, हो, सर्व मंडळी दर्शनासाठी. फोटोग्राफरची काय कमी नाहीये. हा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री बल्लारेश्वर देवस्थान मित्रांनो बघू शकता, मंदिर बल्लारेश्वरचा अष्टविनायकपैकी एक मंदिर, श्री बल्लारेश्वर मंदिर पाली येथे स्थित आहे. नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट करू शकता. हॅलो गाईज, सर्वजण आता जेवणासाठी इथं आलेले आहेत. पैकी हवेशीर ठिकाण इथं आम्ही अरेंज केलेलं आहे. इथं आपल्याला जेवणासाठी जागा दिलेली आहे. तरी पण सर्व ज्याच्या त्याच्या मर्जीने इथं बसमध्ये नाहीतर इथे जेवण करतील. या जेवायला छोले मस्त. आई मम्मी, आई आई मावशी, खावा खावा, घास जरा.